राज्यातील शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी विविध योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये मागेल त्याला विहीर योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनांच्या माध्यमातून विहिरीच्या योजना राबवल्या जातात। त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेतील विहीर योजनेबाबतच्या कागदपत्रासंदर्भात माहिती घेऊयात। तर जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे। या योजनेकरता काही कागदपत्रांची आवश्यकता असते। तर जाणून घेऊया नवीन विहिरीकरता लागणारी आवश्यक कागदपत्रे। तर सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र, 7/12 व 8 उतारा, उत्पन्न प्रमाणपत्र, लाभार्थींचे प्रतिज्ञापत्र, 100 रुपये स्टॅम्प पेपर, अपंग असल्यास प्रमाणपत्र, तलाठी यांच्याकडील दाखला, सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला, 0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत, विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुटापेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला, प्रस्तावित विहीर सर्वे नंबर, नकाशा व चतुष्सीमा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला, कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र, गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र, ज्या जागेवर विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो, महत्त्वाच्या खुणेसह व लाभार्थ्यासह, ग्रामसभेचा ठराव। तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला हाईप देखील करा।